नाशिक रोडला गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण, तरुण थोडक्यात बचावला. जय भवानी रोडवर गोळीबार, अंधाराचा फायदा घेत स्वीट मार्टच्या कर्मचाऱ्यावर गोळी झाडल्याच्या घटनेने नाशिक हादरले आहे. नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड खोलेमळा येथील श्री संत सावतामाळी स्वीट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गोळी झाडल्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात एकच खळबळ उडून भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले. सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास थरारक घटना घडली असून वीज पुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत एका अज्ञात इसमाने जय भवानी रोडवरील सावतामाळी स्वीट्समधील कर्मचाऱ्यावर कनपट्टीवर गावठी कट्टा लावून कट्ट्यातून गोळीबार केला. जय भवानी रोडवर असलेल्या श्री संत सावतामाळी बेकरी अँड स्वीट्सच्या दुकानावर एका अज्ञात हल्लेखोराने बेकरीच्या मॅनेजरवर एक गोळी फायर करून त्याला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधित तरुण त्यातून थोडक्यात बचावला आहे. संशयित हल्लेखोर पाऊस असल्यामुळे व अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात अचानक वीज पुरवठा खंडित झाला आणि सर्वत्र अंधार पसरला होता. ह्या संधीचा फायदा घेत एका अज्ञात इसमाने सावतामाळी स्वीट्स या दुकानात प्रवेश केला. काही कळण्याच्या आतच त्याने आपल्या जवळील गावठी कट्ट्यातून तेथील कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. रात्री 9:30 वाजेच्या सुमारास एक अज्ञात हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून दुचाकी गाडीवर आला व त्याने अंधाराचा फायदा घेऊन या बेकरीचे मॅनेजर मंजूर सय्यद यांच्या कानाला रिव्हॉल्वर लावून त्यांना जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सय्यद यांनी त्याचा हल्ला हुलकावला. परिणामी या घटनेनंतर संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला की लूटमारीच्या उद्देशाने याचा तपास पोलीस करत आहेत. हल्लेखोर ज्या दिशेने फरार झाला आहे त्या बाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. हल्लेखोर कोण आहे व त्याने गोळीबार का केला याबाबत अधिक तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. लाईट गेलेली होती 9:30चा टाईम होता. लाईट गेली आणि आम्ही मोबाईलचे लाईट लावले. मोबाईलचे दोन्ही आम्ही नितीन शेटने मी दोघांनी लाईट लावले मोबाईलचे. आणि एक व्यक्ती आला, डायरेक्ट माझ्या कम्प्युटर पिस्तूल ठेवून डायरेक्ट फायर केला त्यांनी. आम्हाला वाटलं काय फटाक्याचा आवाज आला काय. मी जेव्हा बघितलं ना तर तो एकदम मोठमोठे डोळे करून मला बघा, तोंड पूर्ण झाकलेलं होतं, हेल्मेट घातलेलं होतं आणि पुन्हा तोंड झाकलेलं होतं त्यांनी. मला डायरेक्ट मी त्याला बघून हसू राहिलो, काय क्या 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 मला ओळखीचं नाही काही नाही. मग माझ्या शेटने डायरेक्ट आवाज दिला, धर लाग पळायला लागला तो. मग नंतर 5 मिनिटानंतर लाईट आली तर डायरेक्ट काउंटरवर गोळी पडली ती. तेव्हा माझी घबराट आली आणि माझं अजून कान एकदम सुंदर काही समजून राहिलं, इतका जोरात आवाज आला होता. मग मी पोलीस डिपार्टमेंटला फोन केला. मग आले पोलीस ताबडतोब आले. मग आता इन्क्वायरी चालू आहे.